काहीच हा समोर माणूस दिसतोय, हा आपला ट्रेनर आहे. हा दिवसभर दादा आहे ना, ब्लूटूथ वाजतो, कुणाशी बोलत असतो काय माहिती. पोरं काय वर्कआउट करतात काय, याला काही फरक नसतं पडलेली. हा स्वतःच्याच ह्याच्यात असतो. बघ आता कसा हसतोय, काय बोलणार. कुछ समझे दया. हॅलो गाईज, सबको नमस्कार, ओम साईराम. तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि आज मेन उठण्याचं कारण म्हणजे मी आणि स्मिथ दोघे चालू आहे जिमला सकाळ सकाळ. तर मी तर आलो आहे, मी तर खाली उतरलो आहे. स्मिथ अजून उठला आहे की नाही माहिती नाही, कारण त्याला मी 3-4 कॉल केले सकाळपासून, एक पण कॉल उचलला नाही त्याने. बघू, नाहीतर आज घरीच जाऊ त्याच्या. तो कसं काय, नाही तर कॉल करून अजून बघू ट्राय मारून बघतो का. त्याला मी 6 वाजल्यापासून कॉल करतोय सकाळपासून. आता 6:30ला जाऊन त्यांनी कॉल उचलला आणि आम्हाला जायचं कधी जिमला 6:30. अशी लोक भेटतात ना माझ्या आयुष्यात मला. कट दॅट इज दॅट भेंडी गावात. बघू किती वाजेपर्यंत येतोय तो आता. तर आता 6:30ला जायचं होतं आणि आता 7 वाजायला आले. काय माहिती काय नव्हतं. आज खूप दिवसानंतर मी जिमचा ब्लॉग टाकतोय आणि जिम पण मी झाले आठवड्याच्या वर झाला जायला. तर तेव्हा नवीन होतं म्हणून काय मूड नाही झाला, म्हणून आत्ता करतोय. तेव्हा आम्ही संध्याकाळची पण जायचो आणि आता मॉर्निंगला आज पहिलाच दिवस होता. दॅट इज दॅट. आणि या कुत्र्याने आजच लेट केलं, काय बोलणार. सो गाईज, फायनली मी आणि हा गलिच्छ माणूस निघालोय. अर्धा तास ह्या माणसाने मला खाली उभं ठेवलंय. किती 7-8 तरी कॉल केले असतील मी ह्याला, उचलत पण नाही, डायरेक्ट कट करतोय. हा अच्छा, व्हायब्रेट असला फोन कट होतो भावा. यायला 2-3 रिंग जातात, व्यस्त आहे. वा, अशी माणसं असतात रे देवा. आहे तर फिलहाल मस्त असं आता 6ची झाले, 7:15 पर्यंत आम्ही जिमला जाणार. माहिती नाही, कारण जिम मला दादा पण बोलला सकाळची खूप गर्दी असते जिमला. तर माझी ब्लॉग करण्याची हिंमत होल नाही होल, आय डोंट नो. अबे साले. बाकी सकाळचा व्ह्यू बघू शकता, काय नाही. बिकॉज सनसेट इज नो देअर आय थिंक. हो, हियर हाय. मेरे को लगा सनसेट ही नहीं देखने मिलेगा. लेकिन 1 सेकंड. सो 1 2 ये सनसेट, ए बाबा सनराइज बोलतात ना त्याला. फोकस ही नहीं हो रहा साला. कैमरा इशू देख लेना. क्या ये क्या? नया फोन आएगा तभी ये सब करूँगा. तब तक के लिए बाय बाय. तर आलो आता जिम खाली. हे बघू शकता, इथं आमचा जिम आहे पहिल्या माळ्यावर. आणि हा माणूस मला भेटल्यापासून समजवतो की बाबा मला का लेट झाला. बहाणे देतोय नुसता. बहाणे काय संपत नाही माणसाचे, पण मला ह्याच्या 1% पण बहाण्यावर काय बोलतात त्याला, भरोसाच नाही. तर यो आमचा जिम आहे. ब्रँडिंग मी ब्लर करून टाकेल, बिकॉज हमको पैसा नहीं मिला, इसलिए. हाँ, जब भी पैसा देंगे तभी करेंगे, नहीं तो भाड़ में जाओ. नहीं मतलब 3 महीना रहना है, भाड़ में मत जा. गणपति बाप्पा, गणपति बाप्पा. हाँ चलो. बघा भाऊ आपला वॉर्मअप करतो. जिममध्ये गर्दी बघायला. बाबू
अबे साले करू दे भाऊ, माझी पण भारी होती. ओ माय गॉड, इस बंदे का वेट देखो. मेहनत चालू है. इज्जत है. कंप्लीट. सोबत कोणतरी पाहिजे. अरे ते स्टँड व्हिडिओ दाखवायचे. हा हाय गलिच्छ माणूस. असतो बघा. हा काय दाखव. करण, जे तू करतोस त्याला काय बोलतात? हा काय? चल ते जाऊ दे, कशासाठी आहे? ओ माय गॉड, जोरात बोल जरा. एका एक्सरसाइजमध्ये दोघांचे फाटून आले. काम बघा गाईस, एकच एक्सरसाइज मारले अजून. अब क्या एक गोरा दिसतो दुसरा. सुबह सुबह ग्लो आता है तेरे घोड़े पे. अब क्या आता है क्या? आज करण मार रहा है बेंच प्रेस. चल, यू कैन 7.5 का मार रहा है बेंच प्रेस. कितना हुआ? वो मार सर. गाईस, तुम्ही विचार करत असाल मी कुठं आहे. हा बघा, या कोपऱ्यात बसलाय. ज्याची फाटून आली कोपऱ्यात येऊन बसलाय. मग हात आली तर आता मारतोय. त्यांनी घेतलंय इधर 5 उधर 5. करू द्या, चांगलं करतोय. सध्या आपले आता फाटून हातात आले. थोडा आपण करतोय रेस्ट. बोलायला काही नाही, काय खाऊन पण नको. आणि मॉर्निंगला पहिलाच दिवस आहे, तरी काय सांगता येत. उद्यापासून काहीतरी खाऊन यायला लागेल. मला काय हे नाही, त्यामुळे आज थोडा हे वाटतं, दमल्यासारखं वाटतं. उद्यापासून खाऊन यायला लागेल. हो गया मार्के. किती मारले? 10. A few moments later. गाईस, हा समोर माणूस दिसतोय, हा आपला ट्रेनर आहे. हा दिवसभर दादा आहे ना, ब्लूटूथ वाजतो, कुणाशी बोलत असतो काय माहिती. पोरं काय वर्कआउट करतात काय, याला काही फरक नसते पडलेली. स्वतःच्याच ह्याच्यात असतो. बघ आता कसं हसतोय. काय बोलणार. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है दादा आपलाच आहे. ब्लॉग जरी बघितला तरी मनाला नको लावून ठेवस. तर गाईस, आज मॉर्निंगचा पहिला दिवस होता. आला वॉर्मअप केला, वर्कआउट केला, 3-4 एक्सरसाइज केल्या. त्यानंतर बॉडी साथ नाही देतात. हा दलिंदर मला बोलला नाही काय खाऊन यायचं. हा मस्त 2-3 केळी खाऊन आलाय. हा 2 केळी खाऊन आला. मला माहितीच नाही. मला पण हा दादा येऊन बोलला की बाबा काहीतरी खाऊन यायचं, केळी वगैरे खाऊन यायचं. मी असा माणूस, मी फक्त पाणी पिऊन बोले तुमरे पाणी पण. पता नहीं क्या हो रहा है, पर वर्कआउट करने का वो बॉडी में शक्ति नहीं है.
आणि या दलिंदरला बघा. विचार केलेला आज मी मला शूट करेल, पण आज माझ्याने काही वेगळंच चाललं. सकाळी काही खाऊनच राहिलो. तर आता उद्यापासून बघू. उद्यापासून रोज खाऊन येईल. झालं याचं करून एक्सेप्ट. 7:30 मारतोय करण. हेच बोलले सकाळी जेव्हा पण जिमला जात काहीतरी खाऊन ठेवा. मला सारखी फालतू ती नाही खातो. सो गाइस फायनली वर्कआउट कंप्लीट हो गया. आता बघू शकता माझ्या आईला आम्ही आलेलो 7ला आलेलो, 9:30 झाले. आधी तुम्ही ब्लॉग बघितलाच असाल. यायला वर्कआउट करायचं जरा पण मन नव्हता. याचा कारण आले सकाळी काहीच खाऊन नव्हतो आलो आणि असं वर्कआउट केला. तर इससे अक्कल आ गई कि बाबा जिम आओगे तो कुछ खा के आना. सो त्यानंतरला मला काय नाही नीट वाटलं. त्यानंतरला वर्कआउट वगैरे केला. त्यानंतरला मग ब्लॉग वगैरे शूट करायचं एवढं मन पण मिळालं. तर बोले आय एम गोईंग फ्रॉम जिम नाव. बाय बाय. हॅलो गाईज. सो सर्वात मेन गोष्ट तर म्हणजे मी जिमवरून आल्यानंतर सगळ्यात आधी झोपून गेलो. त्यानंतरला मग आंघोळ केली, हे ते चाय नाश्ता वगैरे करून मी परत झोपलो. सो दिवसभर माझं झोपणंच केला आणि आता आहे दुपार. तर विचार असा आहे की हाच ब्लॉगची एंडिंग असेल, कारण आज सध्या कॉन्टेंट तर एवढाच होता. कॉन्टेंट पण आता फिलहाल काय आहे नाही. संध्याकाळी माझा क्लासेस आहे. सो हीच ब्लॉगची एंडिंग असेल आय थिंक. बिकॉज काय इंग्लिश बोलतो मी, हिंदी गवार मी. वाव शिकत नाही मुझे. तर मला माहिती आहे आजचा ब्लॉग खूप छोटा असेल आय थिंक, पण हीच ब्लॉगची एंडिंग असेल. तर ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि कमेंट काही ना काहीतरी करा, विसरू नका नक्कीच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.